नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली आणखीन एक कथा. कथेचं नाव आहे मी आप्पा डोंगळे बोलतोय. ऐकूया श्रोते हो, आप्पा डोंगळे काय बोलतायत. आप्पा डोंगळे हे नाव धारण केलेल्या नरपुंगवाशी आणि आपली कधी गाठभेट झाली आहे को? काय सांगताय? अद्याप नाही? अहो, हे आश्चर्य म्हणायला हवं. तसा आप्पा दिसायला अगदी सामान्य आहे. 5.5 फुटाच्या आतली उंची, वर्ण निमगोरा, डोक्यावर टकलाचा चंद्रोदय नुकताच झाल्यासारखा, त्यामुळे कपाळाचं क्षेत्रफळ नजरेत भरेल इतकं मोठं, नाक तरतरीत, तोंडात सगळे दात शाबूत आणि कान असावेत. वय 30-35च्या आत बाहेरचो, कान सुपा एवढे मोठे, अधूनमधून कान हलतायत असा पाहणाऱ्याला भास सुद्धा होतो, आणि गाल फुगलेले. तर एकूणच अशा वर्णनाचा आप्पा डोंगळे तुम्हाला कधीच नाही भेटला? भेटेल भेटेल भेटेल. अहो, आप्पाला नव्या ओळखी काढून ऐसपैस बोलायचा छंदच आहे. हल्ली हल्ली लागलाय त्याला म्हणे हा छंद. साधारणपणे वर्ष 10च्या वरच्या कोणालाही तो गाठतो आणि जणू काही जन्मजन्मांतरीची ओळख असल्याच्या थाटात बोलतच सुटतो. हां, अधूनमधून आपल्याला बोलायची संधी देतो, पण संभाषणाची सगळी सूत्र स्वतःजवळ ठेवायला विसरत नाही. तो अनोळख्याशी तर बोलतोच, पण महिला वर्गालाही सोडत नाही बरं. नाही 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 नाही, अजिबात नाही. म्हणजे त्याच्या मनात काही काळं बेरं असं काही नसतं बरं का. पण दिसला एखादा अनोळखी माणूस की केली आणि त्याच्याशी संभाषण सुरू, असा काहीसा प्रकार आहे त्याचा. माझ्या बाबतीत तेच झालं ना. माझी आणि आप्पा डोंगळेची नव्यानेच भेट झाली ती इथल्या एका बसस्टॉपवर. बसची वाट बघत मी उभा होतो आणि काही अवधीनंतर आप्पा डोंगळे तिथे आला. मला बघता जणू काही 7 जन्माची ओळख असल्याप्रमाणे त्याने आपल्या चेहऱ्यावर हास्य पसरवलं, अगदी या कानापासून त्या कानापर्यंत. मी थोडा कन्फ्यूजलो. तो माझ्याऐवजी दुसऱ्याच कोणा त्याच्या ओळखीच्या माणसाकडे बघून हसत असेल म्हणून मी आजूबाजूला बघितलं, अगदी मागे वळून सुद्धा बघितलं, पण त्या क्षणी माझ्याशिवाय तिथे दुसरं कोणीच नव्हतं. याला आधी मी भेटलो असेन का म्हणून मी माझ्या मेंदूमधल्या स्मरणकप्प्याकडे संदेशवाजा प्रश्न पाठवला आणि क्षणार्धात मेंदूने कळवलं की नाही, याआधी हे नरपुंगव तुझ्या दृष्टीला सुद्धा पडलेले नाही आहेत, भेट दूरच राहिली. दरम्यान आप्पा डोंगळे माझ्याजवळ आला आणि म्हणाला, हॅलो, मी आप्पा डोंगळे, इथेच राहतो मी. हां, मी केवळ हुंकारच तेवढा ऐकवला, पण तेवढ्यानं आप्पा डोंगळेचं समाधान झालेलं दिसलं नाही. चेहऱ्यावर अधिकच प्रसन्नतेचा भाव दाखवून तो म्हणाला, मी आत्ताच काय म्हणालो हे लक्षात आलं ना तुमच्या? मी आप्पा डोंगळे. ऐकले की मी ते मगाशीच. त्याचा उत्साह काहीसा खच्ची घालवण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो, आवाजात शुष्कता आणली, छान छान, म्हणजे तुमचे कर्णपटल शाबूत आहेत तर. माझ्या दोन्ही कानांकडे आळीपाळीनं बघत आप्पा डोंगळे काहीसा छदमी सुरात म्हणाला, म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? कपाळावर नाराजीच्या आठ्या उमटवत मी म्हटलो, म्हणजे सश्याचे कान, वाघाचे पंजे. अहो, मी माझं शुभनाम माझ्याच तोंडून तुम्हाला ऐकवलं, पण तोंडातून ब्र ही निघाला नाही तुमच्या. तेव्हा वाटलं कानाचा काही प्रॉब्लेम बिब्लेम आहे का काय. तीव्र गतीनं डोळ्यांची उघडझाप करत आप्पांनी विचारलं. या आप्पा डोंगळेला चांगलं झापावं का काय असं मला वाटलं. अनोळखी व्यक्तीशी कसं बोलावं याचं साधं ज्ञान या आप्पा डोंगळेला नसावं ना. पण स्वतःला सावरत मी म्हणालो, एरवीच्या माणसाला जेवढं ऐकू येतं ना तेवढं ऐकू येतं मला. छान आहे. आप्पा डोंगळेनं विनाकारण प्रशस्तीपत्रक माझ्या हातावर ठेवलं. काय काय छान काय आहे? मी भुवया उंचावत विचारलं. तुम्हाला ऐकू येतं हे छान वाटलं हो मला. अहो, कालच्या दिवशी नाही, मला वाटतं परवाच्या दिवशी तुमच्याच सारख्या एका अनोळखी माणसाला मी माझं नाव ऐकवलं तर त्यांनी काय करावं? डोळे विस्फारत आप्पा डोंगळेने विचारलं. आता ते मला कसं काय कळणार नाही का, कारण मी नव्हतो ना तिथे. मी माझी नेमकी अडचण बोलून दाखवली. गेस करा.
म्हणजे डोकं लाडवा. मधून मधून मेंदूला खाद्य पुरवलं तर मेंदू तल्लख राहायला मदत मिळते, असं मेंदूशास्त्रज्ञांचं मत आहे. किंचित आगाऊ आवाजात आप्पा डोंगळे म्हणाला, नाही, मला नाही त्याची गरज वाटत. माझा मेंदू आधीच तल्लख आहे. मी त्याचं जादा शहाणपण कमी व्हावं म्हणून म्हणालो. तो आहेच हो, आणि असायलाच हवा. पण आणखीन थोडा तल्लख झाला तर बिघडणार आहे का काही? आप्पा डोंगळेंनी विचारलं. त्याच्या मगाशच्या आगाऊपणातली धार अधिक तेज झाली आहे असं जाणवलं. आता मात्र कहर झाला म्हणायचा. या आप्पा डोंगळेला तिथल्या तिथे कटवण्यासाठी काय करावं ते मला कळेना. हा वाहतच चालला होता. ऐका हो, त्यांनी काय केलं ते ऐका माझ्याच तोंडून. उगाच फाटे फोडू नका बुवा, लिंक तुटते हो. तर त्यांनी आपल्या कानांच्या दोन्ही पाळ्यांना बरं का स्पर्श करत आणि माझ्यासमोर नकारार्थी अंगठा दर्शवत सुचवलं की त्याला ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी दवडलेली तोंडाची माफ वाया गेली का नाही? पण पुढच्या क्षणी मला संशय आला. मला कटवण्यासाठी तर यांनी बहिरेपणाचं सोंग काढलं नसणार ना? तुम्हाला तो जोक आठवतोय का? जोक म्हणजे गाडीत का विमानात शेजारी बसलेल्याला एक जण म्हणतो मी व्यापारी आहे, तुम्ही? यावर दुसरा म्हणतो मी कवी आहे. तेव्हा तो व्यापारी त्याला ऐकवतो मी बाहेर आहे, मी ठार बाहेर आहे, दोन्ही कानांनी मी बाहेर आहे. जोक क्लिक झाला असेलच म्हणा तुम्हाला. नाही, हसला नाहीत म्हणून विचारतोय बरं का. बाकी एक मात्र खरंच आहे, देव सगळ्यांनाच विनोद बुद्धी देत नाही. उत्तम जोक वाया गेला म्हटल्यावर दुःख होतं. कवी कालिदासांनी म्हटलंय बघा, अरसिकेशु कवित्व निवेदनम शीरसी माम लिखमाम लिखमाम लिखमाम. अहो, तो एकदम माझ्या रसिकतेवर आणि मुख्य म्हणजे विनोदबुद्धीवर घसरला. खरं म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानात मी कधी कधी कमी पडतो. म्हणजे पंचवार्षिक योजना ही किती वर्षांची असते, किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात पाऊस किती इंच पडतो, यासारख्या चतुर प्रश्नांना पटकन उत्तरं देणं मला नाही सुचत. पण विनोदबुद्धीचा अभाव नव्हे. कधी कधी तर मला वाटतं की माझ्या अख्ख्या डोक्यात विनोदबुद्धीच तर ठासून भरली आहे. तोफेत दारुगोळा ठासून भरलेला असतो ना, तसं. एव्हाना माझ्या अंगातल्या सहनशीलतेनं असहाय्यपणे हात वर केल्याचं मला अंतर्यामी जाणवलं. आप्पा डोंगळेविषयीचा माझा राग आतल्या धुमसायला लागला. तो माझ्या विनोदबुद्धीच्या क्षमतेविषयी संशय व्यक्त करत होता. मनात विचार आला, हा माणूस वेडा तर नाही आहे ना? आणि मी दचकलो. मला वेड्या माणसाची भीतीच वाटते. अहो, वेड्या माणसाचं काय हो, तो काहीही करू शकतो. जमिनीवरचा एखादा मोठ्या आकाराचा दगड हातात घेऊन त्यांनी आपल्या दिशेने उंचावला तर हो, काय करणार मग? किंवा स्वतःच्या डोक्यावर फोडायला घेतला आणि तसं करायला यांनीच आपल्याला भाग पाडलं असा त्यांनी कांगावा केला तर हो. मला कबूल करायला हवं की मी किंचित नाही तर बराचसा घाबरलो. माझं दचकणं किंवा दचकून घाबरणं आप्पा डोंगळेच्या नजरेतनं सुटलेलं नसावं, कारण लगेच त्याबद्दल त्यांनी मला छेडलंच. काय हो, का किंवा कोणाला घाबरला? मी 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 कुठे घाबरलो आहे, आणि मी कशाला घाबरेन? वा, किती बेमालूमपणे खोटं बोलताय हो. मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही आधी दचकलात आणि काही क्षणानंतर घाबरलात. हे बघा, तसं असेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की या पृथ्वी तलावर असा एकही माणूस नसेल जो मला बघून घाबरलाय. तुम्ही घाबरू नका. आप्पा डोंगळेच्या असंबद्ध बोलण्याचा मला नाही म्हटलं तरी एव्हाना वैताग आला होता. काय करावं समजत नव्हतं. त्यात आणखीन भर म्हणजे माझी बस येत नव्हती. बसच्या ड्रायव्हर कंडक्टरला वेळेचं भान म्हणून नसतं बघा. ठरल्या वेळी स्टॉपवर पोचलो तर फार मोठं पाप आपल्या हातून घडेल असं त्यांना वाटत असावं. बस स्टॉपवर पोचली असती ना तर मी टुण्ण दिशी उडी मारून बसमध्ये प्रवेश केला असता आणि बस सुटल्यानंतर खिडकीतून डोकं बाहेर काढून त्या डोंगळ्याला टुकटुक माकड सुद्धा केलं असतं. पण त्यासाठी बस यायला हवी होती आणि ती बेटी तर बेपत्ता. त्यामुळे मी बस येण्याच्या दिशेने किंचित मान उंचावून पाहिलं. ते पाहून डोंगळे म्हणाला, मान उंचावून पाहिलं तर बस येते असं कुठे? माझं ऐका,
आज बस काही येणार नाही आहे. काय म्हणताय? आज बस येणार नाही आहे? मी आश्चर्याने विचारलं. या डोंगळेचं बस डेपोवरच्या माणसाशी काही संधान बिंधान आहे काय? नाही नाही, आज बस येणार नाही. तुमच्या कानावर आलं नाही का काय? काय ते? मला काहीच कळेना. अहो, बसवाल्यांचा आज संप आहे, संप. कशा करता? गेल्याच महिन्यात त्यांच्याकडच्या सगळ्यांना पगारवाढ मिळाली होती ना. तुम्हाला काय माहिती? अहो, मी वाचलंय की पेपरात. मग आज बस येणार नाही हेही वाचायला मिळेल तुम्हाला, पण आजच्या पेपरात नाही, उद्याच्या पेपरात. काय झालं, बस कंडक्टर आणि एक प्रवासी यांच्यात झालं भांडण. भांडण कसलं? झोंपलीच बघा दोघांची. भांडणाचा मुद्दा नेहमीचा, प्रवाशाजवळ सुट्टे पैसे नव्हते. आता पैसे नव्हते तर तो चढला कसा हो बसमध्ये? पैसे नव्हते म्हणजे तसे पैसे होते. चांगली 2,000ची गुलाबी नोट होती. ती त्यांनी कंडक्टरकडे दिली आणि म्हणाला, तिकिटाचे 8 रुपये कापून उरलेले 1,992 रुपये परत करा. मग कंडक्टर म्हणाला, तुम्हाला द्यायला इतके पैसे माझ्याजवळ जमाच झालेले नाही आहेत आणि तुमचा स्टॉप येईपर्यंत जमा होतील असं काही मला वाटत नाही आहे. तुम्ही आपले सुट्टे 8 रुपये द्या. मग हे बरोबर आहे ना कंडक्टरचं? 8 रुपयाच्या तिकिटासाठी 2,000 रुपयाची नोट द्यायची म्हणजे काय? नोट गुलाबी रंगाची आहे म्हणून काय झालं? मी कंडक्टरची बाजू घेतली. पण त्या प्रवाशाजवळ 2,000च्या नोटेव्यतिरिक्त पैसेच नव्हते. त्याला तो तरी काय करणार हो? आप्पा डोंगळेंनी प्रवाशाची बाजू घेतली. काय करणार म्हणजे? घरून निघताना आपल्या बस प्रवासासाठी सुट्टे पैसे खिशात आहेत का नाही हे बघायला नको त्याने? अहो, पण सुट्ट्या पैशाची बाजारात चणचण आहे, त्याला तो काय करणार? आणि तुम्हाला सांगतो, हे कंडक्टर एखाद्याकडे सुट्टे पैसे नाहीत म्हटल्यावर ना उगाचच प्रवाशावर डाफरतात बरं का. त्या प्रवाशाने 2,000च्या नोटेच्या ऐवजी 500ची 200ची तसं कशाला अगदी 100ची नाही तर 50ची नोट दिली असती ना तरी तो सुट्टे पैसे काढा असंच म्हणाला असता. आणि त्यांनी बसमधल्या सुट्टे पैसे द्या या फलकाकडे त्याचं लक्ष वेधवलं असतं. सुट्ट्या पैशांची चणचण आहे हे तो ऐकूनच घेत नव्हता. तुम्हाला सांगतो, आपल्या देशात ना कशा ना कशाची चणचण ही असतेच बरं का. चणचणीचा देश म्हणून ओळखला जातो आपला देश बाहेरच्या देशात. नाही, मी याच्याशी अजिबात सहमत होणार नाही. इतर गोष्टींचं माहिती नाही मला, पण सुट्ट्या पैशाची सध्या देशात अजिबात चणचण नाही आहे. अहो, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेत प्रवेशद्वाराजवळ एक मशीन ठेवलेलं असतं. तिथे 200 रुपये टाकले ना की मशीनमधनं भराभरा विविध किमतीची सुट्टी नाणी उपलब्ध होतात. पण या सुट्टे पैसे नाही आहेत हे पालुपद ऐकवणाऱ्यांना स्वतः प्रयत्न करायला नको असतो. त्यांना सगळं ऐकतं पाहिजे असतं. मग अशा लोकांमुळे देशाची प्रतिमा बिघडते. नाही, असंच काय नाही. तुम्ही ते सुट्टे पैसे देणारं मशीन म्हणता ना, ते मी पण पाहिलं आहे. पण बहुतेक वेळेला तिथे फलक लागलेला असतो, मशीन आउट ऑफ ऑर्डर. माझं तर डोकंच आऊट होतं. ह्या असले फलक बघितले ना आऊटच होतं डोकं. आप्पा डोंगळे आपलं डोकं दोन्ही हाताने गच्च धरून म्हणाला, हे बघा, त्यांची मशीन्स काही अशी सारखी सारखी बंद पडत नाही. कधीतरी बंद पडत असतील, नाही म्हणत नाही. पण त्याचंच भांडवल करून देशात सुट्ट्या पैशाची चणचण आहे अशी बोंब मारणं मात्र चुकीचं आहे. आणि काय हो, मला तर आता असं वाटायला लागलं आहे की 8 रुपयांसाठी 2,000ची नोट पुढे करणारा तो माणूस म्हणजे खुद्द तुम्हीच नव्हतात ना. काय म्हणाला? काय कानाचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या? मी त्याला हाणला टोळला. एखाद्याची तंगडी त्याच्याच गाड्यात टाकायला मला ना फार आवडतं. नाही, प्रॉब्लेम म्हणाल तर मला कसला नाही आहे. दोन्ही कान शाबूत आहेत माझे. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या 5-7 महिन्यात मी स्वतः 2,000ची नोटसुद्धा पाहिलेली नाही आहे. असं नेमकं काय म्हणावं ते न सुचल्यानं मी उगाचच तोंडून हा असं जाऊ दिला. पण आप्पा डोंगळेनं तोच मुद्दा पुढे रेटला आणि म्हणाला, गेल्या 5-6 महिन्यात मी 2,000ची नोट पाहिलेली नाही याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहात. स्वतःचं पोट भरून झालं की दुसरा उपाशी आहे का अडचणीत आहे याचं तुम्हाला काही पडलेलं दिसत नाही. हे बघा, तसं काही नाही आहे. अधूनमधून मी सुद्धा आर्थिक संकटाला तोंड देत असतो. मी म्हणजे काय टाटा बिर्ला किंवा अंबानी आहे असं समजायचं काही कारण नाही. मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्यातच मोडतो. आप्पा डोंगळेच्या समाधानाकरता मी बोलून गेलो तर तो माझ्यावरच उसळला. काय म्हणाला?
माझ्यासारखा सामान्य? मी सामान्य माणूस आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? उभा करा त्याला माझ्यासमोर. उभा सोलून नाही काढला तर नावाचा आप्पा डोंगळे नाही मी. त्याच्या धमकावणीला अजिबात भीक न घालता त्याच्या डोळ्यांशी डोळे भडवत मी विचारलं, काय म्हणताय? तुम्ही सामान्य नाही? मग आहात कोण? असामान्यात असतं तसलं एकही लक्षण तुमच्यात दिसत नाही आहे. तसं असेल तर डोळे तपासायला पाळा. आणि एक लक्षात ठेवा, एखादा माणूस सामान्य आहे का असामान्य आहे हे त्याच्या केवळ दिसण्यावर अवलंबून नसतं. मोठमोठी असामान्य माणसं दिसायला सामान्यच असतात. अहो कोणीतरी म्हटलंच आहे ना, वेश असावा बावळा परी अंतरी नाना काळा. आप्पा ढोंगळेच्या या म्हणण्यावर मी उगाचच कळवळल्यागत आवाज काढला. तसा आप्पा ढोंगळे म्हणाला, काय झालं काय? कळवळलात कशापायी? तुमच्या अंगातल्या नाना कळा कोणत्या आहे कळण्याआधीच कळवळल्यागत झालं. म्हणजे मी असामान्य आहे हे तुम्ही मान्य केलं तर. विजयी सुरात आप्पा ढोंगळे ओरडला. हे बघा मिस्टर डोंगळे का मुंगळे, उगाच तुम्ही माझं डोकं खाऊ नका बाबा. आहे का पण डोकं? आप्पा डोंगळेनं माझ्या डोक्याकडे अविश्वसनीय दृष्टीने पाहत विचारलं. दिसतं तसं नसतं म्हणतात ना. आप्पा डोंगळे हे काही कमी नव्हता. मी कमालीचा वैतागलेल्या आवाजात म्हणालो, काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा? वैताग नुसता प्रॉब्लेम? तो काय असतो प्रॉब्लेम? मला नाही काय प्रॉब्लेम बिब्लेम नाही. कसा? म्हणजे आपली पूर्व ओळख नसताना देखील अचानक माझ्यासमोर उभं राहून या कानापासून त्या कानापर्यंत पोचलेला हसू काय आणता चेहऱ्यावर? संभाषण चालू राहावं याचा आटोकाट प्रयत्न करत काय बसलाय? वाटेल ते बोलत काय सुटलाय? ही सगळी प्रॉब्लेम असण्याची लक्षणं आहेत. आलं लक्षात? आलं. टाळी वाजवत आप्पा डोंगळे पुढे म्हणाला, सगळं ध्यानात आलंय. म्हणजे मी तुमच्या गळ्यात पडेन म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे त्या वृद्धासारखंच की. वृद्ध कोणाला म्हणताय? मला? वयाची 50शी सुद्धा पूर्ण नाही झाली माझी. मनाने वृद्ध झालाय तुम्ही. वय हा केवळ एक आकडा असतो. मन महत्वाचं. वयाची 60-70 ओलांडली आहे, पण मनानं ऐन तारुण्यात असलेले कितीतरी महाभाग मी दाखवू शकतो. त्यापैकी तुम्ही एक. डोंगळे काय म्हणायचे काय तुम्हाला? स्पष्ट काय ते बोला, उगाच शब्दांचे बुडबुडे सोडू नका. ठीक आहे, नीट समजेल असं सांगतो. मागे एकदा बसस्टॉपवर उभा असलेल्या एका वयस्काला त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या तरुणानं प्रश्न केला की किती वाजले? तर त्या वयस्काराने काय करावं? त्या तरुणाच्या साध्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांनी सरळ तोंड फिरवलं. त्यांनी तोंड फिरवलेलं बघून त्या तरुणानं दुसऱ्या एकाला प्रश्न केला आणि अरेच्या इतके वाजले, जायला पाहिजे असं स्वतःशी पुटपुटत तिथनं निघून गेला. हा सगळा प्रकार बघून त्या वयस्काच्या ओळखीचा एक जण म्हणाला, काय हो, साधा तर प्रश्न होता, उत्तर न देता तोंड का फिरवलं तुम्ही? याच्यावर तो वयस्क काय म्हणाला माहिती आहे? तो म्हणाला, काय नाही हो, उगाच दुसऱ्याच्या गळ्यात पडायची युक्ती आहे. त्याला जर का मी किती वाजले हे सांगितलं असतं तर माझ्याबरोबर बोलणं चालू ठेवण्यासाठी त्याने दुसरं काहीतरी विचारलं असतं. तेवढ्यात बस आली म्हणून मी चढलो की माझ्या शेजारच्या सीटवर तो येऊन बसला असता. मग मला त्याचंही तिकीट काढणं भाग पाडलं असतं त्याने. त्यानंतर माझा स्टॉप आल्यामुळे मी बसमधनं उतरल्यानंतर तोही उतरला असता. बोलत बोलत माझ्या घरापाशी आला असता. केवळ माझ्या भिडस्त स्वभावामुळे मग मी त्याला घरात बोलवलं असतं. तो खुशाल आत घुसला असता. तिथे त्याची नजर माझ्या मुलीवर पडली असती. त्या दोघात प्रथमदर्शनी का काय म्हणतात तसं प्रेम निर्माण झालं असतं. मुलगी त्याच्याशी लग्न करायचा हट्ट धरून बसली असती. आता मला सांगा, ज्याच्या मनगटावर साधं घड्याळ नाही आहे अशा फाटक्या माणसाला मी माझा जावई कसा काय करून घेतला असता? आप्पा डोंगळेच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर खरं खोटं जाणण्यासाठी मी विचारलं, काय हो, हे असं खरंच घडलं का? नाही हो, तुम्हाला खरं वाटलं की काय? याचा आहे, एखादा प्रसंग फुलवून सांगण्याची ही माझी खासियत आहे बरं का. मी काहीही सांगितलं ना तरी ऐकणाऱ्याला खरं वाटतं बरं का. मी आताच तुम्हाला जे सांगितलं ना त्यातलं एकही अक्षर खरं नाही आहे. अहो, हा विनोद आहे. विनोद आहे हॅत तेरे की. हॅत तेरे की का म्हणून? विनोद ऐकणं महत्त्वाचं असतं. विनोद ऐकल्यावर आधी तो कळावा लागतो आणि त्याच्यासाठी डोकं लागतं. आप्पा डोंगळे पुन्हा माझ्या डोक्याकडे संशयाने पाहायला लागला. एवढं काही संशयानं बघायचं कारण नाही आहे. मला विनोद कळलाय. विनोद कळलाय? मग हसला नाहीत ते?
हसणं फार महत्त्वाचं. हसल्यामुळे चेहऱ्यावरच्या स्नायूंवरचा ताण कमी होतो. कुरूप चेहरा देखील हसतेवेळी सुंदर दिसायला लागतो. हसल्यामुळे श्वासोच्छवास जोरात होतो. हृदय मोकळं होतं. जठर स्वादिपिंड अधिक जोमानं सक्रिय होतात. छोटं आतडं मोठं आतडं यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे बद्धकष्टता आपोआप नष्ट होते. तुम्हाला सांगतो, हसल्यामुळे आरोग्य सुधारतं. म्हटलंच आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. आप्पा डोंगळेचं हे सगळं अनावश्यक विवेचन मी एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडूनही दिलं. त्याला कटवण्यासाठी काय करायचं याचा विचार करत असताना समोर बघितलं तर बस आमच्या दिशेनं येत असलेली पाहिली. म्हणजे बसचा संपर्क वगैरे आप्पा डोंगळेच्या सगळ्या थापा. मी एकदा येणाऱ्या बसच्या दिशेने आणि आप्पा डोंगळेकडे सहेतूक बघितलं. मला काय म्हणायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं. कारण तो लगेच मला म्हणतो कसा, असे काय बघताय, हे लोक खरं गेले होते संपावर, आता त्यांच्यात समेट झाला असेल. पण संप चालू ठेवायचं कारण काय? संप काय असे जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवायचे असतात का? नसतात. प्रश्न सुटला, संप मिटला. काय हो, सुट्टे 8 रुपये देण्याऐवजी 2000ची नोट दिली. एवढ्या कारणावरनं भांडण झालं, वाद झाला आणि बसवाल्यांनी संपाचं अस्त्र उगारलं. बरोबर आहे ना? मग आता हे अस्त्र मॅन करण्यासारखं कारण काय झालं? त्यांनी सुट्टे पैसे आणले कुठून? या कंडक्टरनी त्याला 1992 रुपये दिले की काय? काय काय झालं काय? मी आप्पा डोंगळ्याला चांगला पेच टाकला. हे बरं विचारलं तुम्ही, पण मी काय सांगणार? मी तुमच्याबरोबर इथेच तर उभं आहे. आता असं करा, बस आली की आज जा आणि त्यांनाच विचारा. सांगितलंच त्यांनी तुम्हाला संप आटोपल्याचं कारण, तर मला येऊन सांगा. मला काही घाई नाही, उद्या सांगितलं तरी चालेल. यावर मी त्याला काही सांगू पाहणार तेवढ्यात बस स्टॉपवर पोहोचली. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे टुंडीशी उडी मारली. बसमध्ये चढलो. रिकाम्या सीटवर बुडं टेकवलं. माझ्या मागून आलेला एक जण माझ्या शेजारी बसला. बस निघाली. माझं लक्ष आपल्याकडे वेधवत माझा शेजारी म्हणाला, त्या आप्पा डोंगळ्याने आज तुम्हाला गाठलं वाटतं. त्याच्या बोलण्याचा नेमका रोख लक्षात न आल्यामुळे मी विचारलं, गाठला म्हणजे? गाठला म्हणजे त्यांनी तुमची भेट घेतली, तुमच्याशी संवाद साधला. कपाळाचा संवाद हो? असंबद्ध वटवट करत होता. शेवटी तर माझं डोकं लागलं ठणकायला. त्याला कसं थांबवायचं हे लक्षात येत नव्हतं. बस आली ते बरं झालं, पण मला वाटत होतं की माझ्या मागून तो सुद्धा बसमध्ये चढून पुढचं बोलणं ऐकवतोय का काय. पण वाचलो मी सुटकेचा निश्वास टाकत म्हणालो, गेल्या संबंध महिन्यात त्याचं हे असंच चाललंय. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बसस्टॉप, गार्डन, मार्केट या ठिकाणी जायचं आणि एखाद्या अनोळख्याला गाठून नको त्या विषयावर बोलत सुटायचं. येडाच दिसतोय तो. नाही वेडा नाही आहे. त्याची ती अनोळखी माणसाशी वटवट म्हणजे त्याच्या आजारावरच्या उपचाराचा एक भाग आहे. पण आज तो बरा सुधारलेला दिसला बरं का. म्हणजे 95% तरी सुधारणा दिसली मला. आम्ही सगळे ऐकत होतो ना त्याच्याशी तुमचं चाललेलं बोलणं. पुन्हा तेच, आता तुमचंही बोलणं अगम्य वाटायला लागलंय मला. कसला आजार, कसला उपचार, सगळा घोळच दिसतोय राव. काय झालं, 1.5 महिन्यापूर्वीच्या एक दिवशी बरं का, गुंडांकडनं जबरदस्त मार खावा लागला त्याला. म्हणजे 2 गुंड एकमेकांना भिडले होते, त्यांच्यात हा समेट घडवायला गेला. त्याचा परिणाम म्हणजे त्यातल्या एका गुंडाचा जबरदस्त ठोसा याच्या जाबड्यावर लागला. परिणामी याला बोलताच येईना. डॉक्टरी उपचार झाले, म्हणजे इंजेक्शन, गोळ्या, मलमं लावून झाली, पण त्याच्या बोलण्याची गाडी काही मूळ पदावर येईना. मग त्यावरचा एक उपचार म्हणून त्याला डॉक्टरनी सांगितलं की दररोज कुणा अनोळख्याशी बोलत बसा. आमच्यापैकी काही जणांशी बोललाय ना तो. आज त्यांनी तुमची गाठ घेतली. आज त्याच्या बोलण्यात बरीच सुधारणा दिसली बरं का. आजारातून बरा होण्यासाठी त्याला तुमची मदत झाली, हे चांगलं झालं की नाही मला सांगा. नकळत का होईना, पण त्या वटवाट्या आप्पा डोंगळेला माझी मदत झाली याचं मला अतीव समाधान वाटलं. मी म्हणालो, तसं असेल तर उद्यासुद्धा त्याचं बोलणं सहन करीन बरं का मी. यावर हसत तो म्हणाला, तुम्ही उद्या समोर आलात ना तरी तो तुम्हाला ओळख दाखवणार नाही. तो नेहमी अनोळखी लोकांच्या शोधात असतो. पण मला वाटतं आता फार दिवस नाही राहिले त्याच्या बरं होण्याला बरं का. श्रोते हो, तुमच्याही समोर दत्त म्हणून उभा राहील बरं का आप्पा डोंगळे आणि सुरू करेल आपल्या असंबद्ध बोलण्याची टकळी. काय म्हणताय? तुम्ही त्याचं स्वागत कराल? हे मला आवडलेलं आहे. हे अतिशय उत्तम झालेलं आहे.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा. मी आप्पा डोंगळे बोलतोय. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा आणि मुख्य म्हणजे कायम भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.